थंडीमध्ये एकदम धमाकेदार स्टार्टर हवा आहे तर आज बनवूया रेस्टॉरंट स्टाईल पनीर मंचुरियन। बाहेरून क्रिस्पी आणि आतून सुपर सॉफ्ट, घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने। चला तर मग सुरू करूया आजची झणझणीत रेसिपी। पनीर मंचुरियन्स बनवण्यासाठी आपण इकडे पनीरचे लांब लांब तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे, लाल मिरची, मिरपूड, चवीप्रमाणे मीठ, थोडासा सोया सॉस, हे सगळं एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मैदा घालायचा आहे, कॉर्नफ्लोअर, आणि हे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। हे मिक्स करताना एकदम हळूहळू मिक्स करा जेणेकरून पनीर तुटणार नाही। आणि हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर गरजेनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। असं पनीरला कोटिंग लागेल एवढंच पाणी घालून आपल्याला हे असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता हे पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। इथे मी अगोदरपासूनच तेल गरम करायला ठेवलेलं होतं। आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक एक पनीर सोडून फ्राय करून घ्यायचं आहे। पनीरला आपल्याला बाहेरून क्रिस्पी करायचं आहे आणि आतून सॉफ्ट ठेवायचं आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ ह्याला तेलामध्ये राहू द्यायचं नाही। आणि असा ब्राऊन कलर आला की लगेच यांना काढून घ्यायचा आहे। इथे सगळे पनीर आपण तळून घेतलेले आहेत। मंचुरियन सॉस बनवण्यासाठी आपल्याला या पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे, याच्यामध्ये लसूण घालायचा, अद्रक, आणि याला चांगलं मिक्स करायचं। आता ह्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। शिमला मिरची ही घालायची। चायनीजचा कोणताही पदार्थ करत असताना फ्लेम जी आहे ती हायच ठेवायची, त्याच्यामुळे त्या पदार्थामध्ये चांगला स्मोकी फ्लेवर येतो। ह्याच्यामध्ये मिरपूड घालायची, चिली सॉस, टमॅटो केचप, सोया सॉस, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं। इथे सॉस जो आहे तो उकळायला लागलेला आहे। आता ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी घालून त्याचं मिश्रण जे आहे ते या सॉसमध्ये घालायचं आहे आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। इथे आपला सॉस बघा थिक सुद्धा झालेला आहे आणि चकाकतो सुद्धा आहे, म्हणजे इथे कॉर्नफ्लॉवर जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण पनीर फ्राय केलेले आहेत ते घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यावरून कांद्याची पात घालायची आणि याला परत चांगलं मिक्स करून घ्यायचं। इथे आपलं पनीर मंचुरियन्स बनवून तयार झालेला आहे। आता आपण ह्याला एका डिशमध्ये काढून घेऊया। इथे आपलं गरमागरम पनीर मंचुरियन्स बनवून तयार झालेलं आहे। हे पनीर आतून एकदम ज्युसी आहे आणि बाहेरून क्रिस्पी। आजची रेसिपी आवडली तर कमेंट्समध्ये सांगा, त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा। तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा। तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।